नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपी व 6 आरोपीच्या अटकेसाठी अहिल्यानगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। सध्या देशासह राज्यात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे। अल्पवयीन मुलींवर अत्याचार व अतिप्रसंगाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। नेमकी या पुरोगामी महाराष्ट्रात चालले तरी काय, असा प्रश्न पडतोय। संतांची भूमी असणाऱ्या राज्यात अशा घटना घडत असून मानवतेला काळीमा फासला जात आहे। बदलापूर येथील घटना ताजी असताना एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग झाल्याची एक घटना अहिल्यानगर येथील जखणगाव येथे घडली आहे। तालुक्यातील जखणगाव येथील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या 6 आरोपीसह तात्काळ अटक करावी या मागणीसाठी अहिल्यानगर कल्याण महामार्गावर जाखणगाव येथे शुक्रवारी सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। 6 आरोपींना अटक न झाल्यास 2 दिवसांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी पोलीस प्रशासनाला दिला। 6 आरोपींना अटक केली जाईल असे आश्वासन यावेळी तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी दिले। त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। जखणगाव येथे 5-6 दिवसापूर्वी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीला अटक करण्यात आली। मात्र FRI मधील इतर 6 आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याबाबतचे निवेदन दिले होते। मात्र 6 आरोपींना अटक न झाल्यामुळे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। जाखणगाव मधील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला व सदर गुन्हा दडपण्यासाठी मुलीच्या कुटुंबियांना धमकी व अमानुष मारहाण करण्यात आली। याबाबत तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यात मुख्य आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, परंतु 6 आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत व अप्रत्यक्षपणे मुलीच्या कुटुंबियांवर दबाव व धमकी देण्याचा प्रकार घडत आहे। ही अतिशय गंभीर बाब असून प्रशासनातर्फे याची गंभीर दखल न घेतल्यामुळे 6 आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत। बेलापूर, उरण, कोलकाता येथील डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराने सर्व भयभीत झालेले असताना पोलीस प्रशासनातर्फे या घटनेची गंभीर दखल न घेता आरोपींना मोकाट सोडून मुलीला किंवा तिच्या कुटुंबियांना काही इजा किंवा त्रास झाल्यास प्रशासन जबाबदार असेल। सदर घटनेचं गांभीर्य ओळखून इतर 6 आरोपींना तात्काळ 24 तासाच्या आत अटक करावी असे निवेदन दिले आहे, अन्यथा यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी दिला आहे। यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात होता। राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।